उद्धव ठाकरे यांचा जबाब नोंदवल्यानंतर आज कल्याण सत्र न्यायालयामध्ये शिवसेनेचे नेते आनंद परांजपे आणि त्यांचे सहकारी देवळेकर हे दोन्ही जण आले होते। एकूण 4 आरोपी होते, त्यापैकी हे दोन्ही याच केस संदर्भामध्ये या सुनावणीसाठी फिजिकली उभे राहिलेले आणि नेमका यांचा काय जबाब नोंदवला यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने आपल्यावरती आरोप लावले गेलेले त्यावेळेला आणि आज न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली, काय नेमकी सुनावणी? 2009ची ही केस आहे। स्वर्गीय वसंत डावखरे साहेबांनी हा मुकदमा दायर केला होता आणि आज माननीय न्यायालयाने आम्हाला समक्ष हजर राहून आमचा जबाब नोंदवण्याचा निर्देश दिले होते। त्याप्रमाणे आम्ही समक्ष, मी असेल, रमाकांत देवळेकर असतील, आम्ही समक्ष न्यायालयासमोर हजर राहून आमची साक्ष नोंदवली। 313च्या अंडर आम्ही आमची साक्ष नोंदवलेली आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अधिक त्याच्यावर बोलणं उचित राहणार नाही, पण माननीय न्यायालय ज्या वेळेला आम्हाला हजर राहण्यासाठी सांगेल आम्ही त्या वेळेला हजर राहू। संपूर्ण न्याय प्रक्रियेमध्ये आमचा संपूर्णपणे सहभाग असेल, सहकार्य असेल आणि शेवटी न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशीच आमची म्हणजे आशा आहे। एकंदरीत ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न्यायालयाने किती प्रश्न विचारलेले, नेमकं त्यांचं काय मत होतं आणि तुम्हाला किती प्रश्न? नाही, असं आहे की आरोपी क्रमांक 1 आनंद प्रकाश परांजपे मी आहे। आरोपी क्रमांक 2 शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत आणि रमाकांत देवळेकरजी आरोपी क्रमांक 4 आहेत। आज आमच्या तिघांची साक्ष नोंदवण्यात आली। शेवटी मी सांगितलं की न्यायालयीन प्रक्रिया होती, न्यायालयाला जे प्रश्न विचारायचे होते त्यांनी विचारले, आम्ही त्याची खरी उत्तरं न्यायालयामध्ये दिली आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला न्यायदेवतेकडनं मिळेल। एकंदरीत पाहिलं तर उपमुख्यमंत्री यांनी पण जबाब नोंदवताना त्यांनी सांगितलं की विरोधक होते त्याच्यामुळं त्यांनी हा गुन्हा दाखल केला। नाही, असं आहे की शेवटी स्वर्गीय वसंत डावखरे साहेब देखील एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं। 2009ला मी स्वतः त्यांच्या विरुद्ध लोकसभेचा शिवसेनेकडनं उमेदवार होतो। त्यावेळेच्या या घटना आज बऱ्याच 17 वर्षानंतर ही केस उभी राहिली आहे, त्यामुळे अधिक याच्यावर वाच्यता करायची नाही। न्यायालयासमोर आम्हाला ज्या वेळेला बोलवण्यात येईल त्यावेळेला आम्ही हजर राहू। आमची भूमिका आम्ही तिथे स्पष्टपणे मांडली आणि न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असा आम्हाला विश्वास आहे। काय शेवटचा काय विश्वास वाटतो, काय नेमका? शेवटी अंतिम टप्प्यामध्ये आता सुनावणी आलेली आहे। 313च्या अंतर्गत आमचा जबाब नोंदवला गेला। आम्हाला विश्वास आहे की न्यायदेवता आम्हाला न्याय देईल। त्याचबरोबर जे आयोजक होते त्यावेळेचे ते देखील आपल्यासोबत आहे। देवळेकरजी, ज्या पद्धतीने तुमच्यावरती आरोप लावले आहे, काय सांगतो? आरोप ॲक्च्युली त्यांनी खोटा आरोप लावलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही न्यायालयाने जे आम्हाला प्रश्न विचारले त्याचं आम्ही उत्तर दिलेलं आहे। 32 प्रश्न विचारले, त्याचे आम्ही त्यांना उत्तरं दिलेली आहेत न्यायालयाने। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण सांगितलं की विरोधक होते त्यांनी आमच्यावर आरोप लावला, काय नेमकं ते VC द्वारे जबाब नोंदवला? म्हणजे विरोधक म्हणजे असं की आमचा पक्ष शिवसेना आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष, ते राष्ट्रवादी पक्षाकडून उभे होते। आमचे उमेदवार आनंद परांजपे साहेब हे आमच्याकडून शिवसेनेकडून उभे होते आणि म्हणून तो म्हणजे विरोधक आहे। त्यांनी सांगितलं आमच्यावरचे जे आरोप आहेत ते खोटे आहेत, काय? नाही, आम्ही सगळ्यांनी तिघांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी, आनंद परांजपे यांनी, मी देखील सांगितलं की आमच्यावर केलेले सगळे आरोप खोटे आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने जो आरोप लावलेला तो आरोप खोटा असल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाब नोंदवल्याचं स्पष्ट केलेले आहेत। आपल्यासोबत त्यांचे काही वकील देखील आहेत। एकंदरीत आपण पाहिलं त्या सर, ज्या पद्धतीने आयोजक जे होते जे देवळेकर त्यांचे वकील आपल्यासोबत आहेत। सर, आज जो युक्तिवाद झालेला नेमका त्या युक्तिवादामध्ये काय नेमकं न्यायालयाकडनं सूचना देण्यात आल्या, काय जबाब नोंदवण्यात आला? एकंदरीत बघितलं तर आज युक्तिवादाची स्टेज नव्हती। आज याच्यामध्ये आनंद परांजपे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि देवळेकर साहेब यांचा 313च्या प्रमाणे जबाब नोंदवलेला आहे आणि त्याच्यामध्ये यांना जी कथित घटना आहे घडलेली त्याबाबत त्यांना जे काही उत्तरं सांगायची होती त्यांनी कोर्टाला सांगितलेली आहेत। एकूण किती प्रश्न विचारले गेले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः आमच्यावर लावलेले आरोप खोटे आहेत अशा प्रकारचं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं, काय नेमकं त्यांचा जबाब? याच्यामध्ये एकंदरीत 30 ते 35 प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि शिंदे साहेबांनी जे गोष्ट सांगितली आहे की त्यांच्यावर आरोप खोटे लावलेले आहेत,
ही 2009ची घटना असल्यामुळे आणि स्वर्गीय वसंत डावकरे साहेब हे त्यावेळेचे राजकीय विरोधक असल्यामुळे त्यांनी ही खोटी केस दाखल केलेली असं शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि हे राजकीय वैमनस्यातून झालेला प्रकार होता तो. आता पुढे काय नेमकं असणार आहे, कधीची तारीख दिली काय सांगितलं? याच्यामध्ये युक्तिवादासाठी 24 ऑगस्टची तारीख दिलेली ह्याच महिन्यात. त्या दिवशी युक्तिवाद होईल आणि त्याच्यानंतर निकालासाठी नेमण्यात येईल प्रकार. अजून काही जबाब किंवा अजून काही लोकांचे साक्ष तिकडे घेण्यात येणार आहेत का? कारण आता सगळ्यांचं झालंय. एकनाथ शिंदे यांना परत या ठिकाणी हजर राहण्याच्या काय सूचना आहेत का? काय नेमकं न्यायालय सध्या तरी कुणालाच हजर राहण्याच्या सूचना नाही आहे. 24 तारखेला आमच्या वकिलांचा एक त्या सदरच्या प्रकरणात अंतिम युक्तिवाद होईल आणि त्यानंतर पुढे हे प्रकरण निकालासाठी जाईल आणि निकालाच्या वेळी कोर्टाला जर न्यायालयाला जर आवश्यक वाटलं की सर्व आरोपी कोर्टासमोर हजर पाहिजे तर ते तसे निर्देश देतील. एकंदरीत पाहिलं गेलं तर या ठिकाणी 24 तारखेला पुन्हा युक्तिवाद होणार असल्याचं या ठिकाणी वकिलांनी सांगितलं. मात्र सध्या तरी पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणी झालेली आहे. VC द्वारे त्यांचा स्टेटमेंट तरी उपमुख्यमंत्री यांचं घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या स्टेटमेंटनंतर या ठिकाणी त्यांनी माझ्यावरती जो आरोप लावलेला आहे तो खोटा असल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि राजकीय विरोधक असल्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी आपला जबाब कल्याण सत्र न्यायालयामध्ये नोंदवलेला वकिलांकडनं सांगितलं जात आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.